ओम परमात्मने नमः. नमस्कार, मी आहे तुमचं मित्रजित. गीतेच्या 63व्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. अध्याय 2, श्लोक 22. वासासि जीर्णानि यथा विहाय नवानि गृहाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाती नवानी देही. अर्थ असा आहे की मनुष्य ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्रांना टाकून दुसरी नवी वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे देही जीर्ण शरीरांना टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो. पहा, भाषांतर असं आहे की जीर्ण वस्त्रे ज्याप्रमाणे टाकून पुरुष दुसरी नवीन गृहण करतो, त्याप्रमाणे हा देहात राहणारा जीर्ण शरीरे टाकून नव्या शरीरात जातो. शास्त्रज्ञांनी सुद्धा ही गीता आपल्याला माहिती आहे वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये ही भाषांतरित होत गेली. पहिल्यांदा दाराशुकोनी म्हणजे औरंगजेबाच्या भावानी याचं भाषांतर करून पर्शियन भाषेतून ते पलीकडे पश्चिमेकडे गेले आणि तिथून मग जर्मनी वगैरे इतर पर्शियनमधून अनेक भाषांमध्ये तिचं भाषांतर झालं गीतेचं. जर्मनी भाषेमधली गीता ही आईन्स्टाईननी वाचलेली होती, मातृभाषेमध्ये, त्यांची मातृभाषा आहे. अनेक शास्त्रज्ञांनी, अगदी होपेनहामर आपण बघितलं त्यांनीसुद्धा. आणि हे जे तत्त्वज्ञान आहे याच्यामध्ये सांगितलेलं पहा, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉईड, इट चेंजेस इट्स फॉर्म. ती आपलं रूप बदलत राहते, ती एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाते. हा जो भाव आहे ह्यामधला, इथे जो सांगितलेलं हे जे शास्त्र आहे, लक्षात घ्या, हे शास्त्र या ठिकाणी आपल्याला अगदी उघडपणाने दिसतं. आणि याचा स्रोत ह्या सगळ्याचा जे आता क्वांटम फिजिक्स आपण ज्याला म्हणतो, ते सांख्यशास्त्राचा स्रोतच हे मुख्य हे जे सांख्यशास्त्र आहे ते आहे या क्वांटम फिजिक्सचा, लक्षात घ्या. आणि खूप सुदैवी आम्ही कोल्हापूरचे लोक आहोत की आम्ही, तसं हे माझं कार्यालय जे आहे मंगळवार पेठेत आहे, माझं जन्मही इथलाच आहे आणि इथून जवळच कपिल तीर्थ मार्केट आहे. पहा, तर ह्याचं प्रशिक्षण ह्या सांख्ययोगाचं, या सांख्यशास्त्राचं या इथे कपिल मुनींच्या आश्रमामध्ये चालायचं. कपिल तीर्थ मार्केटमध्येच कपिल तीर्थ आहे आणि कपिलेश्वर महादेवाचं मंदिरसुद्धा आहे तिथे. या कपिल मुनींनी ह्या सांख्यशास्त्राचं सृजन केलं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि त्या अर्थाने आम्ही कोल्हापूरचे लोक खूप सुदैवी आहोत की आम्हाला कपिल मुनींचं इतकं जवळून सान्निध्य आहे. आणि त्यांचा हा सांख्ययोग जो आहे तो भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून पुन्हा या ठिकाणी आपल्याला ऐकायला वाचायला मिळतो आहे. पहा, केवढं मोठं भाग्य आहे, सगळ्यांनाच मिळतं आहे. यूट्यूबमुळे ही सोय झालेली आहे की कोल्हापूर काय आणि सॅन फ्रान्सिस्को काय सगळं जवळ आलेलं आहे. जग हे एक कुटुंब झालेलं आहे. आणि एक खूप खरं सांगायचं तर वसुधैव कुटुंबकम ही खूप छोटी कल्पना आहे. माझ्या पूर्वजांनी, भारतीयांनी, हिंदूंनी, सनातनींनी विश्वकुटुंबाची कल्पना मांडलेली आहे. लक्षात घ्या, संपूर्ण विश्वच एक हे सगळं कुटुंब आहे. परंतु आपण छोटा विचार केला, ही पृथ्वी आहे, ही एक परिवार आहे, इथंपर्यंत जरी मांडलं तरी आपलं खूप कल्याण होण्यासारखं आहे. मानवाचं नव्हे, मानव कल्याणाचा विचार माझ्या पूर्वजांनी केला नाही. पहा, माझ्या पूर्वजांनी विश्वकल्याणाचा विचार केला. मानव कल्याण ह्या विषयामुळे मानवतेच्या सोसापोटी, लक्षात घ्या, सोस म्हणतो त्याला, कारण ही नुसती हाऊस आहे, ती अनेक गोष्टी नुकसान झालेलं आहे. कारण मनुष्य स्वतःचं कल्याण करण्यामध्ये अनेक जीवजंतूंचं नुकसान करून बसलेलं आहे. सगळीकडे खोदकाम करून ठेवलेलं आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करून ठेवलेला आहे. गाड्या फिरतात, तुम्ही बघतात धूर किती ओकत असतात त्या गाड्या. काय मानवी कल्याण करून आपण करणार आहे? निसर्गाकडे कधी बघणार आपण? सृष्टीकडे कधी बघणार आपण? म्हणून मानवता कल्याण याच्यासारखा दुष्टपणा नाही कुठला, हे लक्षात घेतलं पाहिजे. अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे मी हे, कारण मानवता कल्याणामध्ये फक्त माणसाचा विचार माणूस करतो, किडामुंगीचा विचार नाही करत, पशुपक्ष्यांचा विचार नाही करत.
नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचार नाही करत. सगळीकडे केवळ 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 हस्तक्षेप आणि नासधूस करतो. मागच्या अनेक भागामध्ये मी सांगितलं की ज्या वेळेला कोरोनाची परिस्थिती होती त्यावेळेला मानवी हस्तक्षेपाशिवाय माणसं सगळी पिंजऱ्यात बंद होती. मानवी हस्तक्षेपाशिवाय हे जग किती छान चालू होतं. जिथे जिथे माणसांनी हस्तक्षेप केला आहे मानवतेसाठी तिथे तिथे वाटोळं करून टाकले. तुम्ही संयुक्त जे राष्ट्र आहेत त्यांनी जी 17 आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे जे गोल्स सांगितलेले आहेत त्यांचा सर्वांनी जरूर अभ्यास केला पाहिजे. तो फक्त मानव कल्याणासाठी नाही, पृथ्वीच्या कल्याणासाठी, विश्व कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे आता पसरत चाललेलं आहे. पहा, सगळ्यांना हे समजलेलं आहे. विश्व कल्याणाचीच कास आपण सगळ्यांनी धरली पाहिजे. व्याख्या पाहूया. वासासी जीर्णानि यथा विहाय नवानि गृहाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान्यन्यानि संयाती नवानि देही. याच अध्यायाच्या 13व्या श्लोकात सूत्ररूपाने म्हटले होते की धीर पुरुष देहांतराच्या प्राप्तीविषयी शोक करीत नाहीत. एक शरीर सोडून ज्यावेळेला सत तत्व जे आहे त्याला शरीरी म्हटलेलं आहे, देही म्हटलेलं आहे, आत्मा म्हटलेला आहे. शरीरी जी आहे जो आहे तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो ज्यावेळेला त्यावेळेला धीरवान मनुष्य शोक करत नाही. आता त्याच विषयाचे उदाहरण देऊन स्पष्टपणे इथे सांगत आहेत की जसे जुन्या वस्त्रांच्या बदलाने मनुष्याला शोक होत नाही. कालचे कपडे बदलून आपण आज नवीन कपडे घातले तर आपल्याला त्याचा शोक होत नाही. तसेच शरीरांच्या बदलण्याने सुद्धा शोक व्हावयास नको. एक खूप छोटी गोष्ट पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट स्वामीजींनी आपल्याला कसं सोपं करून सांगतात. पहा, साधू संत अत्याशय आईसारखं माऊलीसारखं ते सांगतात. ते म्हणाले की शरीरामध्ये आत्म्याला शोधू नका, आत्म्यामध्ये सर्व शरीरांना शोधा. आत्मा कुठे कुठे प्रकाश देतो हे पहा. या पद्धतीने पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हाच आत्मा सर्वगत आहे आणि एका शरीरात नाही तो सगळ्या शरीरात तोच आत्मा आहे. पहा, तोच शरीरी सर्वत्र आहे. त्यामुळे हा क्रम बदलल्यानंतर ह्या पुढच्या गोष्टी समजणं फार सोपं जाणार आहे. हे लक्षात घ्या. मनुष्यच कपडे बदलू शकतो, पशुपक्षी नव्हे. म्हणून कपडे बदलण्याच्या उदाहरणात नरह पद दिले आहे. आता इथे नर म्हणजे संपूर्ण मनुष्य जात आली, स्त्रिया पण आल्या, नपुसकलिंगी पण आले. आपण त्यांना किन्नर म्हणून इथून पुढे स्त्री, पुरुष आणि किन्नर. तर हे नर ह पद मनुष्य योनीचे वाचक आहे आणि यात स्त्री, पुरुष, मुले, मुली, तरुण, म्हातारे इत्यादी सर्व येतात. किन्नरसुद्धा येतात. जसे मनुष्य जुन्या वस्त्रांना सोडून देऊन दुसऱ्या नव्या वस्त्रांना परिधान करतो तसेच हा देही जुन्या शरीरांचा त्याग करून नवीन शरीरात प्रवेश करतो. पहा, आता प्रत्यक्षामध्ये आपल्या लक्षात येत असेल की विजेचा एक प्रवाह, तुम्ही लाईटची जर माळ पाहिली असेल तर तो जो प्रवाह आहे तो एका तारेतून प्रवेश करताना एका दिव्यातून दुसऱ्या दिव्यातून तिसऱ्या दिव्यातून शेकडो हजारो दिव्यातून तो पलीकडे पास होतो. पुन्हा तो प्रवाह मागे तशाच पद्धतीने येतो. लक्षात घ्या, काही क्षणात ही क्रिया घडते आणि तो प्रवाह जर निगेटिव्हमधून बाहेर पडून जमिनीमध्ये नाही शिरला तर ती माळ पेटणं शक्य नाही. तो एक नंतरचा विषय आहे, त्याच्या मागचा अध्यात्म मी सांगेन तुम्हाला. पण विज्ञान हे अध्यात्मातून बाहेर आलेलं आहे हे आपल्याला समजण्यासाठी इथे सांगतो आहे. हा जो विजेचा प्रवाह आहे तो एका वस्तूमधून दुसऱ्या वस्तूमध्ये आपला प्रभाव दाखवत पलीकडे जात असतो. तोच विजेचा प्रवाह. ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. त्याच विजेनी लाईट पेटली, त्याच विजेनी बल्ब जो आहे तो पेटतो, त्याच विजेनी ट्यूबलाईट पेटते, त्याच विजेनी पंखा चालतो, त्याच विजेनी टी व्ही चालतो, त्याच विजेनी आपल्या घरातली इतर उपकरणं चालतात. इतकं नव्हे, ती बॅटरीवर चालत असेल, ती पेट्रोलपासून जर ती वीज निर्मिती होत असेल तर गाड्या चालतात, वेगवेगळी यंत्र चालतात. वीज तीच आहे, लक्षात घ्या. तसं आत्मा तोच आहे, तो सगळीकडे त्या आणि
कुठून ही ऊर्जा किंवा चैतन्य त्याचा स्रोत आत्मा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. शरीरी आहे, आत्मतत्व आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे इथे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात तो प्रवेश करतो हे समजण्यासाठी म्हटलेलं आहे. प्रत्यक्षात त्याला कुठे जाण्याची गरजच नाही. समुद्र एका लाटेतून दुसऱ्या लाटेत जातो म्हणण्यासारखं आहे, पण समजण्यासाठी आहे. लाट तर समुद्रातच निर्माण होते, बाह्य गोष्टीमुळे ती निर्माण होते. तसा बाह्य प्रभावामुळे, प्रकृतीच्या प्रभावामुळे आत्म्याचा प्रवास झाल्यासारखं दिसतं. आत्मा कुठेही कधीही जात नाही, समुद्र तिथेच असतो. समुद्रात लाटा तयार होतात, लक्षात घेतलं पाहिजे. तशी शरीरं त्या आत्मतत्वाशी जोडली जातात आणि त्यांचं मग जीवन चालू होतं. चैतन्य त्याच्यामध्ये निर्माण होतं, पंचप्राण निर्माण होतात. अनेक गोष्टी आहेत, ते वैद्यकीय शास्त्रसुद्धा समजून घेण्यासारखं आहे. पण हे चैतन्य ज्याचा स्रोत आत्मतत्व आहे, परमात्मतत्व आहे, ते चैतन्यसुद्धा प्रयोगशाळेत नाही बनवता येत, हे लक्षात घेतलं पाहिजे. मेडिकल सायन्ससुद्धा त्याच्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत, हे पण समजून घ्यावं सगळ्यांनी. जसे मनुष्य जुन्या वस्त्रांना सोडून देऊन दुसऱ्या नव्या वस्त्रांना परिधान करतो, तसेच हा देही जुन्या शरीरांचा त्याग करून नवीन शरीरात प्रवेश करतो. जुन्या शरीराला सोडणे याला मरण म्हणतात आणि नवे शरीर धारण करण्याला जन्म असे म्हणतात. जोपर्यंत प्रकृतीशी संबंध असतो तोपर्यंत हा देही जुन्या शरीरांना टाकून देऊन कर्मानुसार अथवा अंतकालीन चिंतनानुसार नवनवीन शरीरांना प्राप्त होत राहतो. खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. नवीन शरीर कोणतं प्राप्त होणार ह्याच्यासाठी 2 गोष्टी सांगितल्या स्वामीजींनी. भगवंतसुद्धा आपल्याला तेच सांगणार आहेत. फक्त आपल्याला कर्माचा सिद्धांत आहे आणि जसं कर्म असेल तसा शेवट होईल म्हणून सांगितलं आहे. जसं कर्म असेल तसा नवीन जन्म होईल म्हणून सांगितलं आहे. परंतु तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्यात तुकाराम महाराज म्हणतात, याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. इथे काय सांगतात, अंतकालीन चिंतनानुसार नवनवीन शरीरांना तो प्राप्त होत असतो. म्हणजे तुमची कर्म काहीही असोत, कर्माचा एक सिद्धांत झाला, पण त्या सिद्धांतावरती कुरघोडी करणारा हा सिद्धांत आहे की चिंतन तुमचं योग्य असलं पाहिजे. शेवटच्या क्षणी तुम्ही जे चिंतन करत असाल त्या चिंतनानुसार वासना देह तयार होईल, कारण देह तयार होईल. आणि कारण देहाचा प्रवास होतो. पहा, कारण देहाचा प्रवास होतो. काही लोक असंही म्हणतात की सूक्ष्म देह 3 प्रकारचे आहेत, आपण वारंवार पाहिलेलं आहे. हे स्थूल, हे दिसतं, हे नाक दिसतं आपल्याला, हे स्थूल देहाचं एक अंग आहे. परंतु वासाचं केंद्र इथे मेंदूत कुठेतरी असतं, त्याला म्हणतात सूक्ष्म अंग, आपलं सूक्ष्म शरीर. कान जरी बाहेर असले पण कर्णेंद्रिय जर मेंदूमध्ये त्याचं केंद्र, ऐकण्याची क्रिया प्रत्यक्षात मेंदूत होते. श्वास घेण्याची क्रिया इथे जरी होत असली तरी वास घेण्याची क्रिया मेंदूत होते. स्पर्श जरी इथे शरीराला होत असला तरी स्पर्श होण्याची क्रिया मेंदूत होत असते. म्हणजे आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत ही कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आत कुठेतरी मेंदूत असतात, त्याला सूक्ष्म देह म्हणतात. आणि ती ज्या कारणासाठी काम करत असतात, आपल्या इच्छा आकांक्षांसाठी, त्या इच्छांना, कारणांना वासनादेह, त्या वासनांना वासनादेह किंवा कारण देह म्हणतात. या वासनादेहाचा प्रवास एका देहातून दुसऱ्या देहात होतो. स्थूल किंवा सूक्ष्म शरीर तुम्ही घेऊन जाणार नाही, लक्षात घ्या. परंतु वासनादेह मात्र आपला पुढे प्रवास करत राहतो. तो जीवात्म्याशी त्या संयोग करत असतो, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं मग पुढच्या जन्मामध्ये बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की ते समोर दिसतं हा प्रवास होताना आपल्याला. पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या पुरुषाच्या शरीरामधून शुक्रजंतू स्त्री देहामध्ये प्रवास करतात, आपल्याला समोर दिसतं. एका देहातून दुसऱ्या देहात जातात, जीव जातात की नाही. आणि त्या स्त्रीच्या बीजाशी हा शुक्राणू जो आहे तो संपर्क करतो आणि जीव तयार होतो. आणि त्या दोन्हीकडचे म्हणजे या शुक्रबीजाचे आणि या स्त्री बीजाचे, लक्षात घ्या, किंवा शुक्राणू आणि किंवा शुक्रजंतू आणि स्त्री बीजाचा संयोग होऊन त्या दोन्हीकडच्या आईवडिलांचे गुण घेऊन ते मूल जन्माला आले असते. ती मेमरी घेऊन, ते स्मरण घेऊन, म्हणजे मागच्या जन्मातले आपले जे
गुण आहेत आईवडिलांकडनं घेतलेले ते आपण ह्या जन्मामध्ये चालू करतो. लक्षात घेतलं पाहिजे. इथे शरीर बदललेलं दिसतं उघड उघड, अनेक अर्थ आहेत त्याचे. प्रत्यक्षात हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जाणं ह्याचा हाही अर्थ आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण ज्यावेळेला स्वतःचा विचार करतो तेव्हा आपला आपल्या DNA आपल्या लक्षावधी जन्मांची स्मरणशक्ती आहे असं आपले शास्त्रज्ञ म्हणतात. अनंत जन्माची स्मरणशक्ती आपल्या DNA असते. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हे वैद्यकीय शास्त्र आपल्याला ह्या अध्यात्मातून बाहेर पडलेलं दिसतं. हे समजून घेतलं पाहिजे. जन्म मरणाचा विचार आपण कशा पद्धतीने करतो ते समजून घेतलं पाहिजे. येथे शरीराणी या पदात बहुवचन देण्याचे तात्पर्य जोपर्यंत शरीरीला आपल्या वास्तविक स्वरूपाचा यथार्थ बोध होत नाही तोपर्यंत हा शरीरी अनंत काळापर्यंत शरीर धारण करीतच राहतो. आता एखादी गोष्ट होणं आणि एखाद्या गोष्ट झाल्याचा बोध होणं, आपण ते पतंजली योग आणखीन याच्यामध्ये जो समता योग सांगितलेला आहे गीतेमध्ये, त्याच्यातला फरक आपण पाहिलेला आहे. पतंजली योगामधून किंवा आपण जो शारीरिक पातळीवरचा आहे तो शिकतो तेव्हा त्या योगाच्या माध्यमातून आपण बर्फच होऊन जातो किंवा एक समाधी अवस्था प्राप्त होते, एक निर्विकल्प समाधी प्राप्त होते. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात मी बर्फ झालो. एक नीरव शांतता आहे त्याच्यामध्ये सुद्धा, कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये भाव नाही, विकार नाही निर्माण झालेला आहे, लक्षात घ्या. परंतु समता योगाचा, सहज योगाचा ज्यावेळेला आपण अवलंब करतो तेव्हा आपल्याला जी अवस्था प्राप्त होते त्याला म्हणतात बोध, यथार्थ बोध, निर्विकल्प बोध. बर्फ होणं नव्हे, बर्फ होणं आणि बर्फ झाला याचा बोध होणं, मला निर्विकल्प समाधी प्राप्त झालेली आहे याचा बोध होणं, ही कृपा भगवंताची आहे. तुम्ही कोणत्या अवस्थेत आहात हे कळणं, त्याचा बोध होणं, ही भगवंताची कृपा आहे. लक्षात घ्या. समजून घेतलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की समाधी झाली, ध्यान लागलं म्हणजे सगळं झालं, आणि तंद्री लागणं, तुरीय अवस्थेत जाणं, तल्लीन होणं, देहभान हरपणं, हे सगळे गुण मानले जातात. प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला बोध होतो तेव्हा जागृतीची पातळी वाढलेली असते, बेशुद्ध अवस्था प्राप्त झालेली नसते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आजपर्यंत याने किती शरीरांना धारण केले आहे याची गणतीही शक्य नाही. ही दृष्टी ठेवून शरीराने या पदात बहुवचनाचा प्रयोग केला गेला आहे. तसेच संपूर्ण जीवांचा उल्लेख करण्यासाठी देही हे पद आले आहे. येथे श्लोकाच्या पूर्वार्धात तर जीर्ण वस्त्राविषयी म्हटले आहे आणि उत्तरार्धात तर जीर्ण शरीराविषयी म्हटले आहे. जीर्ण वस्त्रांचा दृष्टांत शरीराला कसा लागू होईल? कारण शरीरे तर लहान मुलांची आणि तरुणांची सुद्धा मरतात, केवळ म्हाताऱ्यांचीच जीर्ण शरीरे मरतात असे नाही. याचे उत्तर, शरीर तर आयुष्य समाप्त झाल्यावरच नष्ट होते आणि आयुष्य समाप्त होणेच शरीराचे जीर्ण होणे आहे. पहा, विवेक विचारपूर्वक पाहिले असता आयुष्य क्षणाक्षणाला समाप्त होत आहे. अर्थात प्रत्येक क्षणाला शरीर जीर्ण किंवा क्षीण होत चालले आहे, प्रत्येक क्षणाला मरत आहे. हे शरीर एक क्षणसुद्धा स्थिर राहत नाही. जसे तरुण झाल्याने कौमार्य अवस्था नष्ट होते तर ती कौमार्य अवस्था वास्तविक पाहता निरंतर नष्ट होतच होती, परंतु तिकडे लक्ष न गेल्याने प्रत्येक क्षणाला मृत्यूकडे वाटचाल होत आहे, याचे स्मरण राहत नाही. हीच वास्तविक असावधानी आहे. आपण प्रत्येक क्षणाला जन्म झाल्यापासूनच मृत्यूकडे सरकत आहोत. याच्याचबद्दल म्हणजे शरीर म्हणून बरं का, आत्म्याला न जन्म आहे न मृत्यू आहे. ज्याला शरीरी म्हटलेलं आहे त्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, लक्षात घेतलं पाहिजे. ते अस्तित्वात आहे सत्तत्व, म्हणूनच असतसुद्धा अस्तित्वात आहे. येथे श्लोकाच्या पहा, शरीर मग लहान मुलाचे असो अथवा तरुणाचे असो अथवा वृद्धाचे असो, आयुष्य समाप्तीत ते सर्व जीर्णच समजले जाईल आयुष्य संपल्यानंतर. या श्लोकात भगवंतांनी यथा आणि तथा पद देऊन म्हटले आहे की जसे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे परिधान करतो, तसेच हा देही जुन्या शरीरांना सोडून नव्या शरीरात प्रवेश करतो. येथे
अशी शंका येते की जसे कुमार तरुणावस्था व वृद्धावस्था आपोआप प्राप्त होतात, तसेच देहांतराची प्राप्ती आपोआप होते. अध्याय 2 श्लोक 13. येथे तर यथा जसे आणि तथा तसे असे अर्थ निघतात, पण या श्लोकामध्ये जुनी वस्त्रे टाकण्यात आणि नवी वस्त्रे परिधान करण्यात तर मनुष्याची स्वतंत्रता आहे, पण जुनी शरीरे सोडण्यात आणि नवी धारण करण्यात देहीचे स्वतंत्रता देहीची नाही. म्हणून येथे यथा आणि तथा कसे युक्त ठरू शकतील? याचे समाधान असे आहे की येथे भगवंताचे तात्पर्य स्वतंत्रता परतंत्रता दाखवण्यात नाही, तर शरीराच्या वियोगाने होणाऱ्या शोकाला नाहीसे करण्यात आहे. जसे जुने वस्त्र टाकून नवे वस्त्र धारण केल्यावरही धारण करणारा मनुष्य तोच असतो, तसेच जुन्या शरीराला सोडून नवीन शरीरात प्रवेश केल्यावरही देही जसाच्या तसाच निर्लिप्त रूपाने राहतो, म्हणून शोक करण्याचा विषयच राहत नाही. या दृष्टीने हा दृष्टांत योग्यच आहे. आणखीन ही एका दृष्टीने हा दृष्टांत योग्य आहे, कारण तुम्हाला मघाशी स्वामीजींनी सांगितलं की कोणतं शरीर धारण करायचं याची निवड पण आपण करू शकतो. लक्षात घ्या, त्याला 2 प्रकार किंवा पद्धती सांगितलेल्या आहेत. एक तर तुमचं कर्म, तुमच्या कर्मामुळे ठरतं की तुम्हाला नेमका कुठल्या प्रकारचा देह पुढचा मिळणार आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे, कर्मापेक्षा प्रबळ, ती म्हणजे अंतिम क्षणी अंतकाळात एक शरीर सोडत असताना तुमची नेमकी चिंतनं कोणती आहेत किंवा कोणतं चिंतन तुमच्या त्या शेवटच्या क्षणी तुमच्याजवळ आहे. त्या चिंतनानुसार ते चिंतन तुम्ही आयुष्यभर केलेल्या कर्मांवर भारी पडतं पहा. म्हणून मगाशी सांगितलं तुकारामांचा श्लोक पुन्हा एकदा सांगतो की याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून आयुष्यभर साधना केली म्हणतात की शेवटच्या क्षणी त्या अंतकाळी तुझा विसर न व्हावा भगवंता, आणि मग मी तूच व्हावंस. याच्यापेक्षा आणखीन काय चांगलं असू शकतं? दुसरी शंका अशी येते की जुने कपडे टाकण्यात आणि नवे वस्त्र परिधान करण्यात तर सुख होते, पण जुने शरीर सोडण्यात आणि नवीन शरीर धारण करण्यात दुःख होते. असंच काही नाही, बऱ्याच ठिकाणी असं पण होतं की ते सुलभतेने होतं. म्हणून येथे यथा आणि तथा कसे वापरता येईल याचे म्हणतात समाधान असे आहे की शरीरांच्या मृत्यूचे जे दुःख होते ते मृत्यूमुळे होत नाही, तर जिवंत राहण्याच्या इच्छेमुळे होते. हे शरीर जिवंत ठेवण्याची जी इच्छा आहे त्याच्यामुळे ते होत राहते. मी जिवंत राहावे अशी अंतःकरणात जगण्याची इच्छा असते आणि मरावे लागते, त्यामुळे दुःख होते. तात्पर्य, जेव्हा मनुष्य शरीराशी एकात्मता करून घेतो तेव्हा तो शरीराच्या मरण्याला आपले मरण मानतो आणि दुःखी होतो. परंतु जो शरीराशी एकात्मता ठेवीत नाही त्याला मरण्याचे दुःख होत नाही, उलट आनंद होतो. जसे मनुष्य वस्त्राशी आपली एकात्मता मानत नाही म्हणून कपडे बदलण्यात त्याला दुःख होत नाही, कारण तेथे त्याचा हा विवेक स्पष्ट जागृत राहतो की कपडे वेगळे आहेत आणि मी वेगळा आहे. परंतु जर लहान मुलाचे कपडे बदलले तर तो जुने कपडे सोडताना आणि नवे कपडे धारण करताना सुद्धा रडतो पहा. त्याचे हे दुःख केवळ मूर्खपणाचे आणि नासमजीचे असते. या मूर्खपणाला नाहीसे करण्यासाठीच भगवंतांनी येथे यथा आणि तथा पद देऊन कपड्याचा दृष्टांत दिला आहे. या बाबतीत, मृत्यूच्या बाबतीत विशेषतः आणखीन एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे पहा. आपल्या आयुष्यामध्ये आपण शरीर म्हणून जर स्वतःचं अस्तित्व मानलं तरी एक गोष्ट प्रकर्षाने तुमच्या लक्षात येईल. कदाचित फार फार तर आपण मरत आहोत हे आपल्याला समजू शकेल, पण आपण मेलो आहोत हे समजून येण्यासाठी आपण जिवंत असतच नाही. म्हणजे प्रत्यक्षात मृत्यू आपल्या आयुष्यात आपला कधीच होणार नाही. लक्षात घ्या, आपला मृत्यू हा दुसऱ्यांच्या आयुष्यात होतो. बाकीच्यांना कळतं की हा मेला आहे, आपल्याला आपण मेलो आहोत हे कधीच कळणार नाही. एक भाग. दुसरी गोष्ट, 24 तासात एकदा मरताच, सगळेजण मरतात 7-8 तासासाठी, परत नव्याने जन्माला येतात दुसऱ्या दिवशी. मग घाबरायचं कशाला मृत्यूला? एका निद्रेतून उठून पुन्हा जागं व्हायला कुठला त्रास होतो का आपल्याला? काही दुःख होतं का शरीराला? झोप उलट निद्रा झाल्यानंतर टवटवीत वाटतं. तसं एका शरीरात तुम्ही झोपी जाल आणि दुसऱ्या शरीरात उठाल तुम्ही, तर ह्या त्रास कसला?
सहज आहे ते घडणारं, हे लक्षात घेतलं पाहिजे. येथे भगवंतांनी कपडे परिधान करण्यात तर गुर्ह्याती म्हणजे धारण करतो ही क्रिया दिली आहे, परंतु शरीरांच्या धारण करण्यात संयाती म्हणजे जातो ही क्रिया दिली आहे. असा भगवंतांनी क्रियाभेद का केला? लौकिक दृष्टीने अज्ञानामुळे असे दिसते की मनुष्य आपल्या जागीच उभा राहून वस्त्र धारण करतो, पण देहीला देहांतर प्राप्तीच्या वेळी दुसऱ्या देहात जावे लागते. या लौकिक दृष्टीनेच भगवंतांनी क्रियाभेद केला आहे. म्हणजे ते काय म्हणतात, धारण करतात आणि तो जातो म्हणून सांगतात. आता जाण्याची क्रिया जरी इथे दिलेली असली, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो असं जरी म्हटलेलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र मी मगाशी सांगितल्याप्रमाणे समुद्राचंच तो एका लाटेतून दुसऱ्या, म्हणजे लाट ही पुढे सरकत राहते असा त्याचा थोडासा, त्या एका लाटेमागून मागे लाट आणि सगळ्याच लाटानंतर एकत्र होतात, तो नंतरचा विषय आहे. परंतु त्या काही काळ तरी त्या लाटा स्वतंत्र दिसत असतात आपल्याला. आणि पुन्हा तो दृष्टांत लक्षात घेतला पाहिजे की एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणं, तुम्हीच एका शरीरामध्ये झोपणं आणि नंतर पुन्हा जागं होण्यासारखंच आहे दुसऱ्या शरीरामध्ये. फार वेगळा प्रकार नाही आहे पहा. त्यामुळे ह्याला इतकं खूप काही महत्त्व देण्यापेक्षा त्याच्या मागचं विज्ञान समजून घेणं फार गरजेचं आहे. विशेष गोष्ट अशी आहे की गीतेत येन सर्वमिदं ततं अध्याय 2 श्लोक 17 नित्यः सर्वगतः स्थाणुः अध्याय 2 श्लोक 24 इत्यादी पदांनी देहीला सर्वत्र व्याप्त नित्य सर्वगत स्थिर स्वभावाचा म्हटले आहे. तसेच संयाती नवानी देही अध्याय 2 श्लोक 22 शरीरम यद्वाप्नोती अध्याय 15 श्लोक 8 इत्यादी पदांनी देहीच्या दुसऱ्या शरीरात जाण्याविषयी म्हटले आहे. तर जो सर्वगत आहे, सर्वव्याप्त आहे, त्याचे जाणे येणे कसे? संयाती जे म्हटले ते कसं काय? कारण जो ज्या देशात नाही त्या देशात गेला तर त्याचे जाणे म्हणता येते. तो सगळीकडेच आहे. म्हणजे तो भारतातून अमेरिकेत गेला असं जर म्हटलं किंवा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात गेला असं म्हटलं तर तो या शरीरात पण तोच आहे आणि त्या शरीरातही तो आहे, अमेरिकेतही तोच आहे आणि इथे भारतातही तोच आहे. म्हणजे एक हवेचा एक झोका इकडून तिकडे जाऊ शकेल, पण हवा इकडून तिकडे गेली असं आपण म्हणणार नाही. लक्षात घ्या, सगळीकडे ती समानच आहे. कारण जो ज्या देशात नाही त्या देशात गेला तर त्याचे जाणे म्हणता येते आणि जो दुसऱ्या देशात आहे तो या देशात आला तर त्याला येणे म्हणतात. परंतु देहीविषयी तर दोन्ही जुळत नाही. याचे समाधान असे आहे की जसे एखाद्याची बाल्यावस्थेमधून तरुण अवस्था होते त्यावेळी तो म्हणतो की मी तरुण झालो आहे, परंतु तो स्वतः वास्तविक तरुण झाला नाही तर त्याचे शरीर तरुण झाले आहे. म्हणून तरुण अवस्थेतही तोच आहे, परंतु शरीराशी तादात्म्य मांडल्याने तो शरीराच्या परिवर्तनाला आपल्यात आरोपित करतो. हा आरोप आहे, हा विकार आहे, लक्षात घेतलं पाहिजे. पाणी गोड झालं, साखर टाकली नसती तर? पाण्यावरती गोडपणाचा आरोप केलेला आहे. पाणी प्रत्यक्षात बेचवून नाही, कसल्याच चवीचं नसतं, पाण्याला चवच नसते. पाण्यावर गोडपणाचा आरोप आहे, पाण्यात साखर मिसळली. लिंबू पिला तर ते आंबट होणार पाणी, मीठ टाकलं तर खारट होणार, तिन्ही एकत्र टाकलं तर ते सरबत होणार. हे पाण्यावर सरबत होण्याचा आरोप आहे असा त्या भाषेचा अर्थ आहे. मराठी समजून घेतलं पाहिजे. तसेच येणे जाणे वास्तविक शरीराचा धर्म आहे, पण शरीराशी तादात्म्य असल्याकारणाने तो आपल्यात येणे जाणे मानतो. आता मानण्याचा सुद्धा विषय खोटा आहे, आपण ते पाहिले. आत्मा काहीच मानत नाही, लक्षात घ्या. आपण मानतो, शरीर मानतं, ते लक्षात येतं. प्रकृती मानते. मुळात हे सगळं पुढे आपण शिकणार आहोत की गुण गुणानां वर्तन्ते. हे मानणंसुद्धा वर्तन आहे आणि वर्तन ही गुणांच्यातच होतं. इंग्रजीमध्ये आपण हार्मोन म्हणूया त्याला. शरीरात जे रसायन तयार होतं, सगळे विचार मानणं न मानणं ठरवणं, दुःखी होणं ठरवणं, सुखी व्हायचं ठरवणं, आनंदी व्हायचं ठरवणं, हे ठरवणं जे आहे ना, हे सगळ्याच रासायनिक प्रक्रिया आहेत. त्या गुण म्हणून म्हटलं गुणसत्व रजतम. हे जसं आपल्याकडे प्रकृती आहे, शारीरिक आपण म्हणतो, त्याचे दोष मांडलेत.
कफ, वात आणि पित्त. तशाच प्रकारे गुण आहेत मनाचे, शरीराचे, ते आहेत सत्व, रज आणि तम. आणि हे गुणच गुणामध्ये वर्तन करतात असं म्हटलं आहे आपण. प्रत्यक्षात आत्मा काहीच करत नाही, तो मानतसुद्धा नाही. म्हणून वास्तविक देहीचे कुठेही कधीही येणे जाणे होत नाही, केवळ शरीराच्या तादात्म्यामुळे त्याचे येणे जाणे भासते. पहा, आता हा प्रश्न येतो की अनादिकालापासून जे जन्म मरण चालत आले आहे त्यास कोणते कारण आहे? कर्माच्या दृष्टीने तर शुभाशुभ फलं भोगण्यासाठी जन्ममरण होते. ज्ञानाच्या दृष्टीने अज्ञानामुळे जन्ममरण होते. आणि भक्तीच्या दृष्टीने भगवंतापासून विन्मुख झाल्याने जन्ममरण होते. वास्तविक ह्याच्यामध्ये सुद्धा इतका मोठा संशय घेण्याची किंवा खूप बुद्धीला ताण देण्याची आवश्यकता नाही. पहा, आपण समुद्राचंच जर उदाहरण घेतलं तर बाहेर लाटा निर्माण होत असतात, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, चलनवलन होत असतं. चंद्राचं आणि पाण्याचं आकर्षण असतं, चुंबकीय गुरुत्वाकर्षणचाच एक भाग असतो. एक लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला लक्षात येत असेल की चंद्र ज्या दिशेला असतो तिकडे भरती होते, पाणी चंद्राकडे खेचलं जातं. बाह्य गोष्टींमुळे लाटा निर्माण होतात, प्रकृतीमुळे लाटा निर्माण होतात. प्रकृतीच्या ह्या वैज्ञानिक ह्या सगळ्या विज्ञानामुळे लाटा निर्माण होतात. त्याच पद्धतीने सहजगत्या जन्म होत असतात एका शरीरातून दुसऱ्या शरीराकडे. या ब्रह्मांडामध्ये इतक्या अनंत गोष्टी चालू आहेत. आपल्यालाच आपल्याबद्दल खूप महत्त्व वाटत असल्यामुळं, स्वतःला आपण खूप महात्म्य आपलं असल्यामुळं आपल्या नजरेमध्ये आपल्याला वाटतं की मी या शरीरातून त्या शरीरात जातो आहे वगैरे. असं काही नाही आहे. सहज घडणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या. समुद्रात जशी लाट निर्माण होते बाह्य प्रभावामुळे, समुद्राच्या स्वतःच्या प्रभावामुळे नव्हे, तसं आत्म्याच्या प्रभावामुळे नव्हे, आत्म्यावर प्रकृतीचे जे प्रभाव होत असतात त्याच्यामुळे जन्ममृत्यू होत असतात सहजगत्या. आता इथे खूप खोलवर आपण गेलो तर कर्माच्या दृष्टीने शुभाशुभ फलं भोगण्यासाठी जन्ममरण होते. मग पहिला जन्म झाला त्यावेळेला कसली कर्म होती हा प्रश्न निर्माण होईल. ज्ञानाच्या दृष्टीने अज्ञानामुळे जन्ममरण होते असं जर म्हटलं तर लक्षात घ्या, अज्ञानच मुख्य आहे, अंधार मुख्य आहे. बऱ्याच लोकांना हे धक्कादायक होईल विषय. अज्ञान मुख्य आहे म्हटल्यानंतर प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव, अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. परंतु सृष्टीमध्ये तुम्ही पाहिलं, विश्वाचा जर पसारा त्याचा जर व्यवस्थित विचार केला तर लक्षात येईल सूर्य नसतो अशा ठिकाणी सर्वत्र अंधार असतो आणि जिथे सूर्य पोचतो त्याची किरणं पोचतात असा भाग खूप कमी आहे सृष्टीमध्ये. म्हणजे प्रकाशाचं प्रमाण फार अल्प आहे. अज्ञानी असणं, आपण आपल्याला काही कळत नाही हे ज्ञान असणं, आपल्याला आपल्या शहाणपणाच्या मर्यादा माहीत असणं म्हणजे खरं ज्ञान आहे. सर्वत्र अज्ञान पसरलेलं आहे, हेच खरं ज्ञान आहे, लक्षात घ्या. म्हणून अज्ञानातून जन्म घेतला जातो ते ज्ञान मिळवण्यासाठी. मग सगळं का नाही समजत हा एक पुन्हा विषय निर्माण होतो. अज्ञान समजतं, लक्षात घ्या. आपल्याला हे कळत नाही हे लगेच कळतं. हां, मग ते कळून घेण्यासाठी आपण प्रयत्न करत राहतो. आपली त्या वेळेला ती तहान ती भागत असते, ज्ञानाची तृष्णा भागत असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात इथे ज्ञान आणि माहितीचा विचार वेगळा वेगळा केलेला आहे. मी फक्त ज्ञानाबद्दल बोलतो आहे, माहितीबद्दल नव्हे. प्रत्येक माहिती ही ज्ञान असत नाही. परंतु इथे कळालं, माहीत झालं म्हणजे कळालं असं होत नाही. इथे कळणं हा विषय महत्त्वाचा आहे. कळल्यानंतरसुद्धा अनुभव झाल्यानंतर वळतं, तेव्हा अनुभूती झाल्यावर त्याचं ज्ञानात रूपांतर होतं, त्याच्या आधी नाही. म्हणजे एखादी माहिती होण्यापासून त्याचं ज्ञान होईपर्यंत खूप मोठा प्रवास आहे मध्ये, हे लक्षात घेतलं पाहिजे. माहिती झाल्या झाल्या ज्ञान नाही होत, लक्षात घेतलं पाहिजे. आणि पुढे म्हणतात की मग भक्तीच्या दृष्टीने भगवंतापासून विन्मुख झाल्याने जन्ममरण होते. आता मग कसा आहे विषय? माणसाला भक्ती कळते, काही प्राण्यांना कळते, प्रेम कळतं, सगळ्या प्राण्यांना प्रेम कळतं. पण भक्ती म्हणजेच प्रेम मांडलं तर मग घरामध्ये आपल्याला आपण पाळलेले पाळीव प्राणीसुद्धा किती प्रेम करतात पहा.
जंगली प्राणीसुद्धा त्या जंगलावर किती प्रेम करत असतात पहा. त्याचा ते कुठल्याही नियमांचा भंग करत नाही जंगली प्राणीसुद्धा. तर भक्ती म्हणजे प्रेम. तर ते प्रेम विन्मुख होणं किंवा सन्मुख होणं, मग हे सगळ्यांसाठीच खरं व्हायला पाहिजे, फक्त मनुष्य प्राण्यासाठी नव्हे. जे शाश्वत नाही, जे सत्य नाही, जे बदलत राहतं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. आता हा नियम जो आहे, हा नियम प्राण्यांच्या बाबतीत बदलेल पहा, म्हणजे हा सत्य नाही. त्यामुळं हे समजून घेताना कुठल्याही प्रकारचा गोंधळ मनामध्ये असू नये. इथे मिळालेल्या स्वातंत्र्याचा सदुपयोग केल्याने जन्ममरण नाहीसे होईल हे निश्चित. तात्पर्य आपल्या स्वार्थासाठी कर्म केल्यामुळे जन्ममरण झाले आहे, म्हणून आपल्या स्वार्थाचा त्याग करून दुसऱ्याच्या हितासाठी कर्म केल्याने जन्ममरण समाप्त होईल. आपल्या ज्ञानाचा म्हणजे विवेकाचा अनादर केल्याने पहा जन्ममरण झाले आहे, म्हणून आपल्या विवेकाचा आदर केल्यास जन्ममरण होईल समाप्त. तर भगवंतापासून विमुख झाल्याने जन्ममरण पाठीशी लागले आहे, म्हणून भगवंताशी सम्मुख झाल्यास जन्ममरण समाप्त होते. या जगामध्ये इतक्या अनंत घटना घडत आहेत. बऱ्याच जणांना वाटतं जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती म्हणजे मुक्ती, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणं म्हणजे मुक्ती. तुम्ही पहा, आपण कपडे बदलले नाहीत, सकाळपासून तुम्ही काय काय केलं त्याचा विचार करा. तुम्ही किती भूमिका बदलल्या, म्हणजे त्याच शरीरामध्ये तुम्ही किती शरीरात प्रवेश केला, परकाया प्रवेश केले. जे तुम्ही नाही आहात ते तुम्ही झालात. उदाहरणार्थ मी वकील आहे, जन्मापासून आहे का? मी पिता आहे, मी जन्मापासून आहे का? पण आत्ता मी प्रवचनकार आहे, प्रवचन देतो आहे, मग मी जन्मापासून आहे का? शरीर म्हणून लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आपण पाहिलं की मी आहे हे कायम राहतं. मी वकील आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, यातलं हे मधलं बदलतं. वकील अमुक तमुक, पण मी आहे हे कायम राहतं. म्हणजे आपलं अस्तित्व फक्त महत्त्वाचं आहे. आणि त्या अस्तित्वामध्ये शरीराशी संबंधाने आपण अनेक गोष्टी मानतो. वकील आहे, बाप आहे, मुलगा आहे, पती आहे, ग्राहक आहे, वस्तू खरेदी करायला गेल्यानंतर आणि त्या भूमिकेमध्ये जातो. हे जन्माला येणं आणि मरणं आहे. मी ग्राहक असतो, ग्राहक होऊन तिथून बाहेर पडल्यानंतर ती वस्तू खरेदी घेतो. समजा चॉकलेट आहे एखादं, तर मी थोड्या वेळाने ती ग्राहकाची भूमिका बदलून मी उपभोक्ता होतो, मी खायला लागतो. ते मी उपभोक्ता झालो. तिथली भूमिका वेगळी, मग ग्राहकाची भूमिका मीच जन्माला घातली. हा जन्ममृत्यूचा खरा फेरा आहे. जे भास आहेत तात्पुरते आहेत, आत्ता आहेत, दुसऱ्या क्षणी नाहीत, त्यांना खरं मानणं म्हणजे जन्ममृत्यूचा फेरा आहे. आणि या भासातून मनानेच आपल्या जगण्याशी आपल्या जीवनाशी, आपल्या अस्तित्वाशी जे खेळ मांडलेले आहेत, लक्षात घ्या, मांडलेले आहेत जे खेळ आपल्याच मनाने, त्यापासून मुक्ती म्हणजे मुक्ती आहे. हा जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणं आहे. प्रत्यक्षात मरणं, शरीर संपून जाणं, ह्याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही, हे समजून घ्यायला पाहिजे. किती वेळा दत्त महाराजांची आरती सांगितलेली आहे आपल्याला. दत्त दत्त ऐसे लागिले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. ऊन म्हणजे उणे, मन उणे होतं ज्यावेळेला, आणि मन ह्या अशा प्रकारच्या भूमिका निर्माण करायचं बंद करतं, तेव्हा ते हरपतं आणि तेव्हा मुक्तीचं दारं उघडतात. लक्षात घ्या, हे समजून घेतलं पाहिजे. तेव्हा मुक्त होतो आपण, जेव्हा ह्या भूमिकांशी आपण चिकटून राहत नाही. रंगमंचावरती येतात एखादे कसलेले कलाकार, आपल्या अभिनयाने अतिशय त्या भूमिका जागृत करतात, जिवंत करतात. तशा प्रकारे ती भूमिका त्या क्षणीची तुम्ही वठवता आणि पुन्हा विंगेत निघून जाता आणि त्या शंभू महादेवासारखे डोळे मिटून डोळे करून, मन बंद करून ध्यानस्थ होऊन जाता तुम्ही. कारणापुरतेच समाजात येता, लक्षात घ्या. आणि आल्यानंतर मात्र तुमची भूमिका अगदी या भूमिका ही जगण्यासाठीच माझा जन्म आहे अशी ती वठवता. पण तुम्हाला आतून माहीत असतं की ही भूमिका आहे फक्त लोकांना आवश्यक आहे म्हणून ती आत्ता या क्षणी जन्माला घातलेली आहे. तर तो जीवनमुक्त आहे, तोच जीवनमुक्त आहे ज्याला हे समजतं की ज्या पद्धतीने मी जगतो आहे
ते सदुपयोगासाठी आहे, माझ्या उपभोगासाठी नाही. आणि उपभोग जरी घेतला तरी तो भगवंताच्या चरणी अर्पण केलेला आहे. पहा, ते गुणच गुणात वर्तन करतात म्हणून त्या गोष्टींना गौण मांडलेलं आहे. झालं, भूक लागली, जेवलो, संपलं. इतकं सोपं आहे. त्याच्यामध्ये अडकून नाही पडलो. भूक लागली म्हणून काल पुरणपोळी खाल्ली होती, आज अक्षय तृतीया आहे तर आज पुरणपोळी खाणार आहे, तू उद्या पण मिळायला पाहिजे, ही आसक्ती आहे. आज मिळाली, ठीक आहे, छान आहे, आनंद घेतला, सोडून दिला तिथेच, आस्वाद घेतला, सोडून दिला तिथेच, त्याची चव जिभेवर ठेवली. हां, काय त्यावेळेला मी खूप छान खाल्लं होतं, पण परत मिळावं अजिबात अपेक्षा नाही. हे जन्माला न घालणं आहे, लक्षात घ्या, नवीन इच्छांना. मग जन्माला नाही घातलं ते मरेल कसं? म्हणजे जन्मही नाही आणि मरणही नाही, जन्म मृत्यूचा फेराही नाही. खूप व्यवस्थित समजून घ्या हे सगळं. काही भ्रामक कल्पना आपल्या मनामध्ये आपण बाळगलेल्या ज्या खऱ्या नाहीच आहेत. परिशिष्ट भाव पाहूया. मनुष्य नवनवीन वस्तू इच्छितो तर भगवानही त्याला नवीन नवीन इच्छा किंवा वस्तू शरीरादी सामुग्री देत राहतात. शरीर जीर्ण झाले, हा नियम आहे सृष्टीचा. ते जे बनवलेलं आहे, पहा, ते बनवलेलं आहे. बनवल्यानंतर ते एका आपल्या पद्धतीने काम करते, लक्षात घ्या, त्यात भगवंताचा हस्तक्षेप नाही. आता उदाहरणार्थ अगदी सहजगत्या आपल्या स्वतःला विसरून आपण एक गोष्ट अलीकडे वापरायला लागलो, ती म्हणजे मोबाईल आहे. मोबाईल ज्या कंपनीने बनवला ना, त्या कंपनीचा एकदा तुम्ही ते वापरायला लागल्यानंतर काही संबंध राहत नाही. पहा, हा निर्माता आहे, तो त्या काही गोष्टी तुमच्या कंट्रोल करत नाही, हे आपण नियंत्रित करत नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला या सगळ्याचा तो देत राहतो, नवीन नवीन शरीर वगैरे आपल्याला, हे होतं हे सगळं. तो उत्पादक आहे या सगळ्याचा, पण तो चालक आहे सगळ्याचा, लक्षात घ्या. पण त्याच्यामध्ये झालेले बिघाड, आणखीन ह्या गोष्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामुळेच या गोष्टी झालेल्या असतात, लक्षात घ्या. तर त्याला तो जबाबदार नाही, हे पण समजून घेतलं पाहिजे. आता आपण एखादी गाडी चालवतो आहे आणि आता समजा आपण टाटाची एखादी गाडी चालवतो आणि आपण जाऊन धडकली तर आपण टाटाला दोष देतो का? नाही. तसं आपल्याकडे आपल्याला सवयी लागल्या आहेत की काही झालं ना तर तू जन्माला घातलेस, तू बघ म्हणून त्याला सांगायचं. त्याची काही चूक झाली का तर मला जन्माला घालून? तर इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की तो नवनवीन शरीर देतो हे बरोबर नाही, ते आपोआप होतं. म्हणून नवनवीन इच्छा करणे हेच जन्ममरणाचे कारण आहे. आता ह्या इच्छा म्हणजे भूमिका, हे तुम्हाला मी मगाशी सांगितलं. नवनवीन इच्छा करणाऱ्याला अनंत काळापर्यंत नवनवीन वस्तू मिळत राहतील. मनुष्यात मग मिळू देत ना, एवढं काय त्याच्यामध्ये. अनेक घटना या ब्रह्मांडामध्ये घडत आहेत, ह्याचा फार मोठा गाजावाजा करू नये. पहा, माणसानी असलं तरी आणि नसलं तरी आनंदी राहिलं पाहिजे. आता इथे आपण एक गोष्ट प्रकर्षाने विसरतो, माझ्याकडे गडगंज संपत्ती आहे, अडचण काय आहे? मग असलं तरी आणि नसलं तरी हे लक्षात घ्या. नसलं तरी मी आनंदी राहणार आणि आहे म्हणून. पण बऱ्याच जणांना असलं तर टोचत राहतं सारखं, हे माझं कोण काढून घेईल का काही, रात्री रात्री काळजी वाटत आणि झोप येत नाही. असलं तरी फरक पडतो, बऱ्याच जणांना हे समजत नाही. असलं नसलं तरी, आणि समजा एखाद्याकडे काही नाहीच आहे तर त्याला फरक पडायचा काय प्रश्न निर्माण होतो? म्हणजे असलं नसलं हे दोन्ही लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या गोष्टीच्या असण्यामुळे किंवा नसण्यामुळे, एखादी परिस्थिती किंवा व्यक्ती आपल्या आयुष्यात असल्यामुळे नसल्यामुळे फरक नाही पडला पाहिजे. आनंदामध्ये आपल्या सुखी किंवा दुःखी होणं, हर्षित किंवा शोकयुक्त होणं, ह्या गोष्टींपासून आपण लांब राहिलं पाहिजे. पहा, म्हणून इथे हे सांगतात की हा जो ही जी काही गोष्ट आहे की नवनवीन वस्तू मिळत राहतील. मनुष्यात एक इच्छाशक्ती आहे पण प्राणशक्ती आहे. इच्छाशक्ती शिल्लक असताना प्राणशक्ती नष्ट झाली तर नवीन जन्म मिळतो. जर इच्छाशक्ती राहिली नाही तर प्राणशक्ती नष्ट झाली तरीही पुन्हा जन्म होत नाही. आता इथे आपण निद्रा आणखीन जागृतीचा विषय घेतला. आपण रात्री एखादा विषय डोक्यामध्ये घेऊन आपण जर अगदी एखादी समस्यासुद्धा डोक्यात तुम्ही सोडून दिलीत, तुम्हाला बऱ्याचदा अनुभव आला असेल, सकाळपर्यंत त्याचं उत्तर मिळालेलं असतं आपल्याला जागृत होत असताना. ह्या गोष्टी ह्या वैज्ञानिक ढंगाने समजून घ्या. कुणी सांगितलं आहे म्हणून फक्त समजून घेऊ नका. अनुभवा, प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर
तुमच्या स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा. श्रद्धा ठेवण्याची आवश्यकता नाही किंवा विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. लक्षात घ्या, अनुभूती झाल्यानंतर, आपल्याला सत्य समजल्यानंतर श्रद्धा आणि विश्वास दोन्हीची आवश्यकता भासत नाही. म्हणून सत्य जाणून घ्या, जे कशावरतीच अवलंबून नाही, स्वतंत्र आहे. मी सांगतोय किंवा साधुसंत सांगतायत म्हणून सुद्धा अवलंबून नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे अनुभूती आल्यानंतर. म्हणून अनुभूती मिळण्यासाठी झटा तुम्ही, हे लक्षात घेतलं पाहिजे. खरं सांगायचं तर झटण्याची गरज नाही. अनुभूती मिळत नाही म्हणून झटण्याची गरज नाही. आपण एखाद्या ठिकाणी पोहोचत नाही म्हणून झटण्याची आवश्यकता नाही. लक्षात घ्या, मी माझ्या आरशात पाहू शकत नाही म्हणून झटण्याची गरज नाही. झटण्याची गरज आहे त्या आरशामध्ये आपण आणि आपल्यामध्ये, त्या आरशाच्या आणि आपल्यामध्ये जी धूळ त्या आरशावर जमा झालेली आहे ती स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे. स्वरूप दिसायलाच लागतं. सूर्याच्या आणि तुमच्या दृष्टीच्या मध्ये जर ढग आले तर सूर्य गायब झाला असं होत नाही. तुमचं स्वरूप संपलं असा त्याचा अर्थ होत नाही. ढग हटवल्यानंतर सूर्य तिथेच असतो आणि ढग असताना सूर्य तिथेच असतो. त्या ढगामागचा सूर्य पाहता आला पाहिजे. असू दे ढग, काही नाही मला परत तर ते स्वरूपामध्ये स्थिर राहता आलं पाहिजे. म्हणून जर इच्छाशक्ती राहिली नाही तर प्राणशक्ती नष्ट झाली तरीही पुन्हा जन्म होत नाही. या गोष्टी वैज्ञानिक पातळीवर समजून घ्याव्यात. कोणताही दृष्टांत केवळ एका अंशात घडतो, संपूर्णपणे घटत नाही. येथे जीर्ण वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे बदलण्याचा दृष्टांत केवळ या अंशात घडतो की जसे मनुष्य अनेक वस्त्रे धारण केल्यावरही एकच राहतो, तसेच स्वयं अनेक योनीत अनेक शरीर धारण केल्यावरही एक म्हणजे शरीरी आत्मा जसाच्या तसा राहतो. जसे जीर्ण वस्त्रे बदलण्याने आपण मरत नाही किंवा नवीन वस्त्रे धारण केल्याने आपण जन्मत नाही, तसेच जीर्ण शरीराला सोडल्याने आपण मरत नाही आणि नवीन शरीर धारण केल्याने आपण जन्मत नाही. म्हणजे आपणाला जन्म नाही आणि मृत्यूही नाही. समजून घेतलं पाहिजे. आपण म्हणजे आत्मतत्व. आपण सारखं बघतो की गाडी हा रथ आहे शरीराचा, जो भगवान त्याचे लगाम घेऊन बसलेले आहेत त्यांच्या हातात, आणि आपण जीवात्मा म्हणून अर्जुनासारखे त्या रथात बसलेलो आहेत 10 इंद्रियांशी. ती अश्व तिथे जोडलेले आहेत आणि हा रथ इकडे तिकडे जातो आहे. तो त्या भगवंताच्या प्रेरणेने जातो आहे, पण त्या भगवंताची निवड जीवात्मा म्हणून आपण केलेली आहे, आपला सारथी म्हणून. त्याला आपण सांगतो की रथ इकडे नाही, रथ तिकडे नाही, मला ह्याला मारायचं आहे, मला त्याला मारायचं आहे, मला ह्याला पाहायचं आहे, मला त्याला पाहायचं आहे. आणि भगवंत आपला ऐकतो आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण आपला रथ भरकटवायला बसलेलो आहोत तेव्हा भगवंत मार्गदर्शनही करतो आहे. ही भगवद्गीतेची ही जी काही पार्श्वभूमी आहे ही विसरू नका बरं का, हे वाचत असताना. आणि मग तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी की हे जे शरीराचं आसनं आहे की तो जो काही भाग आहे त्या शरीराला ते शरीर जे आहे ते मरतं किंवा जगतं हा विषयच तिथे शिल्लक राहत नाही. लक्षात घ्या. कारण हे शरीर आहे, दुसरं शरीर आहे, तिसरं आहे. आपण मोहित होत नाही, त्याच्यामुळे शोक व्यक्त करत नाही. ही खरी ज्ञानी, त्यानंतर धीरवान मनुष्याची, ज्याला तितिक्षा प्राप्त झालेली आहे, जो हे सहन करतो सुख आणि दुःख, त्याचं हे लक्षण आहे की त्या शरीराच्या राहण्याने न राहण्याने तो मोहित होत नाही. आणि त्याला माहिती आहे आत्मतत्व हे कधीच कुठल्याही क्षणी नष्ट केलं जाऊ शकत नाही. त्याला निर्माणही केलं जाऊ शकत नाही. त्याला मृत्यूही नाही आणि जन्मही नाही. पहा, आणि शरीराला काहीही केलं, कितीही रक्षण करायचा प्रयत्न केला तरी ते नाशवंत आहे. त्याचा नाश होणारच होणार कधी ना कधीतरी. समजून घेतलं पाहिजे. म्हणून आत्म्याच्या दृष्टीतून स्वतः आत्मतत्व आहात तुम्ही, निर्गुण निराकार आत्मा आहात, परमात्मा आहात. ही आपली खरी ओळख लक्षात घेऊन त्या ओळखीमध्ये स्थिर राहून संपूर्ण विश्वाचा, संपूर्ण अस्तित्वाचा, आपल्या शरीरासह सगळ्या अस्तित्वाचा जो आपण एक अनुभव घ्यायचा आहे तो घ्यावा आणि मग जगावा. हा सरळ विषय इथे सांगितलेला आहे. पहा,
जसे जीर्ण वस्त्रे बदलल्याने आपण मरत नाही आणि नवीन वस्त्रे धारण केल्याने आपण जन्मत नाही, तसेच जीर्ण शरीराला सोडल्याने आपण मरत नाही आणि नवीन शरीर धारण केल्याने आपण जन्मत नाही. तात्पर्य असे आहे की शरीर मरते पण आपण मरत नाही. जर आपण मेलो तर पुण्य पापाचे फळ कोण भोगेल? अन्य योनीत कोण जाईल? बंधन कोणाचे होईल? मुक्त कोण होईल? पहा, मुळात आत्मा हा सदैव मुक्तच आहे. आपल्याला वाटतं फक्त की तो बंधनात आहे. आपल्याला वाटणं बंद झालं तरी तो मुक्त होतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे? तर पूर्वी दृष्टांत रूपाने शरीरीच्या निर्विकारतेचे वर्णन करून आता पुढच्या 3 श्लोकात त्याचेच वेगवेगळ्या प्रकाराने ते वर्णन करीत आहेत. खूप अत्यंत महत्त्वाचे असे हे 3 श्लोक आहेत. आज क्वांटम फिजिक्स इतकं हे अशा पद्धतीने विस्तृत झालेलं आहे, त्याची समीकरणं ह्या 3 श्लोकामध्ये भगवंतांनी सांगून टाकलेली आहेत. पहा, आपण जाऊया पुढच्या भागाकडे. ओम परमात्मने नमः.